जुन्नर तालुक्यातील बेल्ले येथील विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेच्या आवारात केंद्र सरकार व नाबार्डच्या वतीने सर्वात मोठे धान्य साठवणूक गोदाम मंजूर करण्यात आले असून त्याचे उद्घाटन 25 जुलै रोजी करण्यात आले। मात्र या कोनशिलेवर गावातील एका नेत्याचे नाव टाकण्यात आले नसल्याच्या रागातून संबंधित नेत्याच्या कुटुंबियांनी आणि त्याच्या समर्थकांनी सदर कोनशिलाच उखडून फेकून दिली असल्याची गावात जोरदार चर्चा आहे। या गोदामाचे भूमिपूजन मोठ्या थाटामाटात पार पडले। या गोदामाचे उद्घाटन सहकार आयुक्त दीपक तावरे यांच्या शुभ हस्ते तर पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक तथा बाजार समितीचे चेअरमन संजय काळे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडले। यावेळी अप्पर निबंधक राजेश सुरवसे, सहकारी संस्थांचे व्यवस्थापकीय संचालक मंगेश तिटकारे, पुणे जिल्हा बँकेचे अध्यक्ष डॉक्टर दिगंबर दुर्गाडे, उपाध्यक्ष सुनील चांदेरे, विभागीय सहनिबंधक योगीराज सुर्वे, जिल्हा उपनिबंधक प्रकाश जगताप, सहाय्यक निबंधक डॉक्टर गजेंद्र देशमुख, पुणे जिल्हा बँकेच्या संचालिका पूजा बुट्टे पाटील, पुणे जिल्हा बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनिरुद्ध देसाई, नाबार्डचे जिल्हा विकास उपव्यवस्थापक विनीत भट्ट आदी मान्यवर उपस्थित होते। दरम्यान संस्थेचे विद्यमान अध्यक्ष व सर्व संचालक मंडळाच्या नामफलकाच्या कोनशिलेचे अनावरणही याच वेळी करण्यात आले। मात्र या कोनशिलेवर एका नेत्याचे नाव नसल्याने त्या नेत्याशी संबंधित सभासदांनी हे नाव का टाकले नाही असा प्रश्न विचारला व सदरची कोनशिला आम्हाला मान्य नाही असे म्हणून त्या सभासदांनी सदरची कोनशिला तोडून फोडून अशा ठिकाणी टाकली की ज्या ठिकाणी लघुशंका केली जाते। या प्रसंगावरून बेल्ले विविध कार्यकारी संस्थेच्या काही सभासदांनी तीव्र नाराजी व्यक्त केली असून सभासदांच्या पैशातून या कोनशिलेचा खर्च झाला असून ती फोडणे चुकीचे आहे असेही मत काही संचालक आणि सभासदांनी व्यक्त केले। कोनशिला फोडल्यामुळे झालेले नुकसान संबंधित नेत्यांच्या कुटुंबीय अथवा समर्थक भरून देणार की त्याचा भुर्दंड सभासदांच्या माथी बसणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। न्यूज रिपोर्टर सुधाकर सईद, SBP न्यूज, बेल्हे।